अर्थात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सन्माननीय संरक्षणाय कल्याणाय पनवेल शहरचे पोलीस अधिकारी श्री बजरंग राजपूत सरांसाठी। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आज आपण टिटवाळा महोत्सव समिती त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल वरून मला खास निमंत्रित या कार्यक्रमाला करण्यात आलेला आहे। मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट आपल्याला सांगतो की पोलिसांचा आणि माईकचा काही संबंध नसतो, लक्षात घ्या। खरं तर इतका जर मॉब रस्त्यावर आला तर त्या ठिकाणी मी सक्षमपणे सगळ्यात पुढाकार या ठिकाणी असेल माझा त्या मॉबला कंट्रोल करण्यासाठी। परंतु आज अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या विजयभाऊ देशेकर आणि त्यांच्या सर्व समितीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला ज्यावेळेस विजयभाऊंचा या कार्यक्रमासाठी फोन आला की दादा तुम्हाला या ठिकाणी मुलांच्यासाठी असा कार्यक्रम मी ठेवतोय आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला 2 शब्द संभाषण बोलण्यासाठी मुलांना प्रेरित करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। तर खरं तर पोलिसांचं जसं सूत्रसंचालक यांनी संतोषजींनी सांगितलं की अतिशय व्यस्त असं पोलिसांचा दिनचर्या असते, परंतु तरी मी मनाने ठाम झालो की आज माझ्या टिटवाळ्याच्या मुलांसाठी काहीतरी मला बोलायचं आहे, त्यांना काहीतरी मला सांगायचं आहे। मित्रांनो, मगाशी सरांनी विचारलं की डॉक्टर कोणाला व्हायचं आहे, बरेच हात वर आलेत। इंजिनियर कोणाला व्हायचं आहे, बरेच हात वर आलेत। पोलिसाला मात्र 2-3च हात आलेत। मी आवर्जून बघत होतो किती लोकांना पोलीस व्हायचं आहे। खरं तर या ठिकाणी मी जेव्हा पनवेलवरून आज सकाळी निघालो तर मित्रांनो मी सिव्हिल ड्रेसवर आलो होतो। म्हटलं चला कार्यक्रम आहे, अर्धा तास 1 तासाचा कार्यक्रम आपला संपेल, परंतु आवर्जून मी आपल्या या कार्यक्रमाला माझ्या पोलीस दलाच्या वर्दीमध्ये आपल्यासमोर उपस्थित झालो। त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत मी आपल्यासमोर वर्दी घालून समोर येत नाही तोपर्यंत त्या वर्दीची किंमत आणि त्या वर्दीचे कष्ट आपल्याला समजणार नाही, दिसणार नाही। खरं सांगितलं जातं की अधिकारी आहेत, 3 स्टार आहेत। मित्रांनो, हे स्टार असेच लागत नाहीत। माणसाला आयुष्यामध्ये पुढं जर जायचं असेल तर सर्वप्रथम आपलं ध्येय निश्चिती फार महत्त्वाची आहे। कुठल्याही गोष्टी परिस्थिती माणसाला कधीही कारण होऊ शकत नाही यशासाठी। तर आपल्याला 1-2 गोष्टी मित्रांनो सांगतो। आज या ठिकाणी इतकं सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या या ठिकाणी केलेलं आहे। विजयभाऊंच्या बद्दल 2 शब्द बोलीन, नंतर मी माझं 2 शब्द आपल्याशी संवाद साधेल। एक असं व्यक्तिमत्व आहे, याला आम्ही नेता आमचा कधीच मानत नाही, बरं का सर। नेता आम्ही कधीच मानत नाही, ह्या व्यक्तीला आम्ही आमचा माणूस मानतो, जो नेहमी प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये प्रत्येकाच्या हाकेला पहिला फोन रिसीव करणारा व्यक्ती टिटवाळ्यामध्ये जर कोणी असेल तर आमचे विजयभाऊ आहेत। त्यांची पूर्ण टीम, भले तुम्ही अनुभवा, आज मी सांगतोय, मी त्यांचं गुणगौरव गातोय अशातला प्रकार नाही, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे। मित्रांनो, 4 वर्ष मी या ठिकाणी टिटवाळा या ठिकाणी काम केलेलं आहे। पोलीस उपनिरीक्षक या पदावर ज्या वेळेस माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सिलेक्शन झालं तर माझं पहिलं पोस्टिंग टिटवाळ्यामध्ये होतं। त्याच्याही अगोदर थोडासा संघर्ष सांगेल की या ठिकाणी मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचे नातेवाईक हे सगळे गरीब असणार आहेत। करोडपती घराची मुलं या ठिकाणी नाही आहेत।
बरोबर आहे. सर्वसामान्य माझ्यासारखेच मोलमजुरी करून आपल्या मुलांना वाढवणारे असे पालकांचे मुलं आपल्या या ठिकाणी बरेचसे असतील. खरं तर माझा थोडक्यात परिचय देतो की मित्रांनो, अंगावरचे कपडे घालून मी फक्त 150-200 रुपये घेऊन मी मुंबईत आलो 2004ला. 2004ला ज्यावेळेस मुंबईत आलो त्यावेळेस काय करायचं, कुठं जायचं, कुठं खायचं, काहीही कसलंही त्याच्यामध्ये माझं नियोजन नव्हतं. परंतु ज्या वेळेस मी शिक्षण घेत होतो मित्रांनो, मोलमजुरी करून अतिशय काबाड कष्ट करून आईवडिलांचे दुःख समोर ठेवून आईवडिलांना आपल्याला कुठंतरी एक समाजामध्ये स्थान निर्माण करून द्यायचं आहे, आईवडिलांचे दिवस आपल्याला पालटायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला कष्ट करणं हे एकमेव पर्याय, एकमेव मार्ग जर कुठला असेल तर तो फक्त प्रामाणिक कष्टाचा आहे. आणि तोच एक ध्यास घेऊन मुंबईमध्ये आलो. मुंबईमध्ये आल्यानंतर मित्रांनो 2005 साली मी BEdचं माझं प्रशिक्षण पूर्ण केलं कल्याणला शाहू महाविद्यालयामध्ये. आणि प्रशिक्षण घेत असताना काय करावं, खर्च कसा भागवायचा, प्रत्येकजण आपल्या परिस्थितीचं कारण सांगत असतो. परंतु ते परिस्थितीचं कारण हे फक्त कारणच असतं, त्याच्यावर मात करून जो पुढे जातो ना तोच यशस्वी होतो. असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेस मी BEd माझं पूर्ण झालं मित्रांनो, माझं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये मी माझं BEdचं प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आता करायचं काय, पुढचा प्रश्न. कोणी माझ्या घरामध्ये शिक्षित व्यक्ती नाही, सगळेजण मोलमजुरी करून रोजगार हमी योजनेची कामं करून आपला उदरनिर्वाह करणारी सगळे माझं कुटुंबातली लोक होती. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मला एकच गोष्ट दिसत होती की ती म्हणजे मी आणि मीच माझी परिस्थिती पालटू शकतो. त्यासाठी मला चांगलं शिक्षण, चांगलं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मी आपल्या पुढं जाऊ शकत नाही, मी या माझ्या कुटुंबाला पुढं घेऊन जाऊ शकत नाही. तर फक्त त्याच्यावरचा मार्ग होता म्हणजे चांगलं शिक्षण, चांगलं मार्गदर्शन घेणं. आज आपल्याला जेव्हा आपण बघतो की बरेचसे क्लासेस उपलब्ध आहेत, काहींचा बाजार उपलब्ध आहेत, परंतु चांगलं शिक्षण देणारे क्लासेस आपल्या टिटवाळा शहरामध्ये आहेत, हेही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपण पुण्याला जातो, आपण लातूरला जातो, परंतु त्याच धर्तीला त्याच तोडीस तोड असलेलं पंडित सरांनी आपलं मयुरेश ट्युटोरियल या ठिकाणी उभारलेलं आहे. खरं तर सरांना माहिती नाही, परंतु माझंही त्या ठिकाणी कुठंतरी नातं आहे. माझ्या भावाचा मुलगा सर आपल्या क्लासमध्ये होता आणि त्याला मार्क कमी पडले. बघा मी सांगतोय काय, त्याला मार्क कमी पडले, परंतु मी त्याला विचारलं, बेटा तू कमी पडला की क्लास तुझा कमी पडला की तुझं शिक्षण कमी पडलं. त्याने प्रामाणिक कबुली दिली की सर काका मी या ठिकाणी मी स्वतः कमी पडलो, मी थोडा भरकटलो होतो, परंतु मी आता नंतर ट्रॅकवर आलो. आता तो चांगल्या टॉप 3मध्ये पनवेलचं कॉलेज गाजवतोय. ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की तो तुमच्या क्लासचा स्टुडंट आहे सर. आणि त्याच्यावर जे तुम्ही संस्कार केले अतिशय चांगल्या पद्धतीने केले. आणि त्यांनी ती प्रामाणिकतेची जी कबुली होती की मी कमी पडलो. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझा मुलगा मोठा व्हावा, प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझी मुलगी अतिशय गुणवान व्हावी, बरोबर आहे. परंतु मित्रांनो मला एक सांगा, पोलीस खात्यामध्ये काम करत असताना अतिशय प्रचंड भरपूर अनुभव या ठिकाणी येतात. मी विचार करत होतो की मी तुमच्याशी काय बोलावं, परंतु जी माझी मनातली खतखत आहे ती आपल्यासमोर मला व्यक्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो आज आपण जर बघतो तर सोशल मीडियामध्ये खूप वाहून गेलेलो आहे. सोशल मीडियामध्ये इतका वापर तुम्ही स्वतःला झोकून घेतलेला आहे की तुम्ही मोबाईलशिवाय 2-5 मिनटंसुद्धा वेगळे राहू शकत नाही, बरोबर आहे. तुम्हाला कदाचित या गोष्टीचं आज तुम्हाला समजणार नाही, परंतु तुमचं पुस्तकाचं वाचन जोपर्यंत तुम्ही करत नाही, मोबाईलचं स्क्रीनिंग टाईम तुम्ही कमी करत नाही, तोपर्यंत तुमच्या अभ्यासात मन लागणार नाही. मित्रांनो आज रील्सचा जमाना आहे, बरोबर आहे. प्रत्येकजण रील करण्याच्या माग आहे, त्याच्यामुळे बरेचसे जीव पण जात आहेत. प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न आहे की माझा मुलगा मोठा व्हावा, त्यांनी चांगलं काम करावं, त्यांनी चांगलं मोठा व्हावं, त्या आमचं जे सगळं आयुष्य आहे पुढचं त्याच्यामुळे सार्थकी लागावं. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझ्या मुलाची ओळख
आमची जी ओळख आहे पालकांची माझ्या मुलामुळे निर्माण व्हावी असं प्रत्येक पालकाला वाटत असते. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो की पनवेल पोलीस स्टेशनला एक काम करत असताना एक असा अनुभव आला. तो एक छोटासा अनुभव आपल्यासमोर शेअर करतो. एक चांगला मित्र आहे, 2 चांगले मित्र आहेत, बरोबर आहे. आणि दोघांचं जे आहे एका चांगल्या कॉलेजला त्यांचं ॲडमिशन झालं. मुलाला वाटत होतं की मी इंजिनिअरिंग करावं, परंतु घरच्यांनी थोडा फोर्स केला आणि त्याला टेक्निकल कॉलेजला दुसऱ्या ॲडमिशन घेतलं. आणि मुलाची इच्छा नाही आहे, पण पालक म्हणतात की माझ्या मुलांनी ते व्हायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी मुलांनी कसं तरी ओढत पहिलं वर्ष पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षाला त्याला केटी लागली. केटी लागल्यानंतर मी घरी परत कसा जाऊ. आईवडिलांनी लाखो रुपये खर्च आपल्यासमोर केलेला आहे मित्रांनो. खूप कष्ट आणि काबाड कष्ट करून आयुष्याची जमापुंजी केलेली आपली सगळी जी मालमत्ता ही आपल्या शिक्षणासाठी राखून ठेवलेली आहे. आणि त्या पुंजीचं जर सत्कारणी झाली नसेल, सत्कारी लागत नसेल, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नसेल तर त्या मुलाने काय करावं. प्रचंड दडपण त्या मुलावर आलं. आता मी माझ्या मुलांना काय सांगू, माझ्या आईवडिलांना काय सांगू, माझ्या मित्रांना काय सांगू, अशी सगळी परिस्थिती त्याची निर्माण आणि त्याच्या सगळं मनामध्ये सगळं द्वंद्व निर्माण झालं. आणि त्यांनी निर्णय घेतला की मी जीव द्यायला पाहिजे. बघा, प्रॅक्टिकल अनुभव आहे. टिटवाळ्याशी त्या गोष्टीची नाळ आहे, लक्षात घ्या. मी त्याचं नाव सांगणार नाही, परंतु त्या मुलाने सुसाईड करण्याचा निर्णय घेतला आणि तो घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला कुठं जायचं, काय करायचं काही सुचत नव्हतं. अगदी तो 4 राज्य पार करून तो बाहेर गेला. मिळेल त्या गाडीने जवळ असलेले 1000-2000 रुपये घेऊन तो बाहेर पडला. आणि त्यांनी सगळा मोबाईल सगळं त्याचं बंद केलं. परंतु मुलगा संस्कारी होता. कुठंतरी ती केस आमच्याकडे आली. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मित्रांनो असं जाणवलं की आईवडील खूप चांगले आहेत. आईवडिलांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं संगोपन केलेलं आहे. परंतु मुलगा कुठंतरी कमी पडला आणि मुलांनी चुकीचा निर्णय घेऊन त्यांनी घर सोडलं. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाचं आम्ही लोकेशन ट्रेस केलं. ट्रेस केल्यानंतर त्याचा मोबाईल सुरू झाला. मोबाईल सुरू झाल्यानंतर मुलगा एक टावरवर चढलेला आहे आणि टावरवर चढताना तो आईला व्हिडिओ कॉल करून सांगतो, आई मी जीव देणार आहे. विचार करा, काय करावं त्या आईने, काय करावं त्या बापाने की आपला मुलगा आपल्याला सांगतोय की आई मी टावरवर चढलोय आणि मी या ठिकाणी जीव देणार आहे. आणि अक्षरशः आई वडिलांच्या दोघांच्या डोळ्याला धारा लागल्या मित्रांनो. आणि त्या ठिकाणी त्यांचं होतं नव्हतं सगळं संपण्याच्या मार्गावर असताना परत त्या मुलाला आमच्याकडून थोडंसं काउन्सिलिंग करण्यात आलं. त्या मुलाला सांगण्यात आलं की बाळा, हे तुझं आयुष्य इथं संपू नको. तू तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या परिवारासाठी, आईवडिलांसाठी, सगळ्यांच्यासाठी अतिशय अनमोल ठेवा आहे. कृपया करून तसं करू नको. मुलाचा कुठंतरी चांगुलपणा होता, त्यांनी थोडासा आवर्ता घेतला आणि मित्रांनो तो परत आला. परत आल्यानंतर त्या मुलाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून काउन्सिलिंग करण्यात आलं. हे का घडलं, हे का घडलं मला सांगा. तुम्ही स्पष्ट बोला. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर आपल्याकडून होत नसेल तर बळजबरी करण्याचा प्रयत्न करू नका. आपलं करिअर हे आपण निवडलं पाहिजे. परंतु ते चांगलं आहे की वाईट आहे किंवा याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ की नाही याच्यासाठी आपण प्रॉपर लोकांचं गायडन्स घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर त्याची अनुभूती अतिशय यशस्वीतेकडे जाते. याचं प्रांजळ उदाहरण आहे मित्रांनो. 2006 साली मित्रांनो जेव्हा माझं BEd कंप्लीट झालं ना, तर त्यावेळेस मी ठरवलं होतं की मला काहीतरी बनायचं आहे, मला शिक्षक पण बनायचं आहे. परंतु काही गोष्टीत सर मी कमी पडलो आणि त्या कमी पडल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की मी ह्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. परंतु मी टिकू कुठं शकतो. त्यावेळेस मी निर्णय घेतला की मला आता पोलीस भरती व्हायचं आहे. गरज ही शोधाची जननी असं सांगतात. मग मला पोलिसासाठी जर मला भरतीला हजर व्हायचं आहे किंवा अप्रोच व्हायचं आहे तर त्यासाठी काय लागतं, सगळ्यात महत्त्वाचं लागतं त्याच्यामध्ये इच्छाशक्ती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आपल्यामध्ये असलेली चिकाटी आणि जिद्द. या गोष्टी जर आपण आपल्या मनाशी मला व्हायचं आहे
लोकांना वाटतं म्हणून मला व्हायचं नाही आहे, मला वाटतं म्हणून मला व्हायचं आहे, हा निर्धार पक्का केला आणि या निर्धाराने मित्रांनो मी त्या ठिकाणी माझ्या कामाला सुरुवात केली. मी ज्यावेळेस पोलीस भरतीची तयारी सुरू केली, एक माझं BSc BPed BEd इतकं शिक्षण झाल्यानंतर काही कारणांमुळे मी मागं पडलो आणि मी ठरवलं की मला या ठिकाणी पोलीस व्हायचं आहे. 12वी पासवर मला पोलीस व्हायचं आहे. तरी मी हटलो नाही, मी डगमगलो नाही मित्रांनो. पण मी एक गोष्ट सांगितली होती माझ्या सरांना की सर, आणि आईवडिलांना पण सांगितली होती की जोपर्यंत मी काही बनणार नाही तोपर्यंत मी आपल्यासमोर परत घरी येणार नाही. आणि मित्रांनो मी जेव्हा पोलीस भरतीची तयारी सुरू केली, वेळ लागल्यासारखी तयारी केली. दिवस रात्र एकच मला पोलीस व्हायचं आहे आणि महाराष्ट्रात प्रथम यायचं आहे. महाराष्ट्रात कोणतरी प्रथम येतो, मग मी का नाही. मग ह्या जेव्हा मी विचार केला आणि त्या दृष्टीने मग फक्त विचार करून या ठिकाणी थांबलेलो नाही, त्यासाठी काय लागतं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करत नाही, फक्त बोलून यश मिळवता येत नाही. त्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न फार गरजेचे आहे आणि प्रामाणिक गुरुजनांचं जे आपल्याला मार्गदर्शन आहे ते आवश्यक आहे. मित्रांनो 2006 साली जेव्हा मी धावत होतो ग्राउंडवर, रात्रंदिवस सराव त्या गोष्टीचा करत होतो आणि तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की ज्या ठाणे ग्रामीणची सर पाटील सर माझी ठाणे ग्रामीणची भरती आहे 2006ची. 2006मध्ये मी सर्वप्रथम ग्राउंडचं आमचं परीक्षा झाली. ग्राउंडच्या परीक्षेमध्ये मी सगळ्यात महाराष्ट्रात पहिला होतो मित्रांनो. असंच नाही मिळालं, मी तुम्हाला सांगतोय तेच की असंच कुठली गोष्ट आपल्याला मिळत नाही. जेव्हा मनाशी आपला ध्यास असेल ना तर 100% होतं. त्याच्यानंतर ग्राउंड नंतर आपली असते लेखी परीक्षा. लेखीचाही रात्रंदिवस मला असं वाटतं की मी 17-18 तास तर अभ्यास तरी केला असेल, गरज नाही इतकी, परंतु मला वेळ लागल्यासारखं झालं होतं की मी जोपर्यंत वेडा होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी महाराष्ट्रात प्रथम येणार नाही. सर अभिमानाने पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस लेखी परीक्षा पार पडली आणि डॉक्टर अर्चना त्यागी मॅडम आमच्या पोलीस अधीक्षक होत्या आणि ज्या वेळेस सगळेजण असे निकालाचा सगळा दिवस आला, सगळेजण या ठिकाणी असे सगळे आतुरतेनं आपला निकाल काय लागणार आहे याची वाट बघत होते आणि सगळ्यात पहिलं जे नाव पुकारलं होतं ते होतं बजरंग राजपूत. इतकं सोपं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जेव्हा ट्रेनिंगला गेलो, ट्रेनिंगलाही पहिला होतो. त्याच्यानंतर परत एकदा काय झालं तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की मी पहिलं जे माझं पोस्टिंग होतं ते मुरबाडला होतं. मुरबाड पोलीस स्टेशनला मी पोलीस शिपाई म्हणून कामाला लागलो, ड्युटी करायला लागलो. अतिशय प्रामाणिक आणि कष्ट हे सगळे नसानसात आणि रक्तात भरलेलं आहे सर. आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी सगळे जे नवीन अधिकारी होऊन यायचे, हेवा वाटायचा त्यांचा, अरे हा होतो आपण का नाही, असले अधिकारी होतात मग आपण का नाही. आणि मित्रांनो दरम्यानच्या काळामध्ये आमचं लग्न पार पाडलं म्हणायला लागेल, लग्न पार पाडलं घरच्यांनी. आणि जे आमच्या घरात लक्ष्मी आले त्या लक्ष्मीने मला सांगितलं की मला तुम्हाला एकदा सॅल्यूट करायचं आहे. कधी सॅल्यूट करायचं आहे? ज्यावेळी तुम्ही पी कॅप घालून आपल्या घरी याल त्यासाठी मला तुम्हाला सॅल्यूट करायचं आहे. तितकीच खंबीरतेनं कुटुंबाची साथ लाभली. आणि मित्रांनो 2011ची ॲड होती आमची, 13मध्ये मी PSIसाठी तयारीला लागलो. आणि सांगताना पुन्हा एकदा अभिमानानं सांगतो सर, पहिल्याच अटेम्प्टमध्ये महाराष्ट्रात 21वा येण्याचं मी काम केलं आणि त्या ठिकाणी PSI पदावर गवसणी घातली. मी माझं मोठेपण सांगत नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मी आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहे. सर्वसामान्य, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी रोज 8 तास मजुरीचं काम केलेलं आहे आपल्यासमोर. आज जर तुम्ही तुमची परिस्थिती अनुभवा, स्वतःशी आत्मचिंतन करा की आज मला मजुरीसाठी बाहेर जावं लागतंय का. याच्यातले 99% लोक असे आहेत की ते नाही म्हणतील की आमचे आईवडील आम्हाला सगळं आणून देतात. परंतु आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलताना खूप आनंद वाटतो की आपले नातेवाईकांनी आपल्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त त्या संधीचं सोनं करा. कृपया करून आईवडिलांचा विश्वास मित्रांनो, सगळ्यात जवळचं जर
कोणी असेल ना तर आपले आईवडील आहेत. आईवडिलांचा सन्मान नेहमी करा. देव वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्या आईवडिलांचा विश्वास आपल्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही देवाची गरज नाही. आणि इतकं सुंदर तुम्ही अभ्यास करा, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा, प्रत्येक गोष्टींमध्ये इतकं तुम्ही इन्व्हॉल्व व्हा की तुम्हाला बघून लोकांनी सांगितलं पाहिजे की यश मिळवावं तर त्याच्यासारखं. मित्रांनो, दुसरा अजून सगळ्यात महत्त्वाचा आपल्या आयुष्यामध्ये टप्पा असतो आपल्या मित्रांचा. आईवडील आपल्याला शिकून 11वी 12वी पर्यंत या ठिकाणी घेऊन जातात आणि नंतर मग पुढचा टप्पा होतो आपल्याला कॉलेज जीवनाचा, बरोबर की नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणातून, वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी घालमेळ, वय पण तसं असतं. मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्या आयुष्यात येतो आपल्या चांगल्या मित्रांचा. मित्र असे करा मित्रांनो की मित्र असला पाहिजे. लक्षात घ्या, जो मित्र आपल्या सुखात दुःखात आनंदात आपल्यासोबत आहे, जो फक्त पार्टीसाठी आपल्यासोबत आहे, ते मित्र तुम्ही ओळखले पाहिजेत. आपल्या मैत्रिणी ओळखल्या पाहिजेत. मित्र म्हणजे मी जनरल सगळ्यांना सांगतोय, बरोबर आहे. मित्रासाठी एक राऊत सरांची एक छोटीशी कविता आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असा मित्र पाहिजे मित्रांनो, जो माझी चूक झाल्यानंतर मला सांगतो वा वा बरोबर आहे असा म्हणणारा मित्र आपल्याला नाही पाहिजे. मित्र असा असावा की आरशासारखा मित्र आपल्याला पाहिजे की ज्याने माझं सगळं जे माझं अंतर्मन आहे ते त्यांनी मला सांगितलं पाहिजे. माझी चूक झाली असेल तर मला चूक म्हणून सांगितलं पाहिजे, उगीच मला कानाला गोड वाटतं म्हणून तसं बोललं नाही पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं एकच आहे मित्रांनो की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला कष्ट आणि प्रामाणिकपणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आत्ताच आपला निर्णय ठाम ठेवा की मला या ठिकाणपर्यंत पोहोचायचं आहे. आज आपल्या हातामध्ये मोबाईल उपलब्ध आहे, आज आपल्या हातामध्ये सगळी यंत्रणा उपलब्ध आहे. तुम्हाला क्षणामध्ये आपल्याला काय मनात आहे ते आपल्या मोबाईलमध्ये दिसतं, गुगलमध्ये दिसतं. तर कृपया करून असं एक टार्गेट आपलं फिक्स करा आणि जास्त चर्चा न करता त्याच्यावर काम करत राहा. इतकं काम करा की ते यश पण आपल्याला छोटं लागेल. तर सगळ्यांना आज या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या जे गुणवान जे विद्यार्थी आहेत यांचा सत्कार आणि समारंभाचा कार्यक्रम आज विजयभाऊ देशेकर यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, असे कार्यक्रम फार कमी होतात. याच्यामध्ये त्या माणसाचा कुठलाही स्वार्थ नाही. आज जे आपले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत हे खूप मोठ्या व्यक्ती आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विश्वनाथजी भोईर सर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, कार्य सम्राट दमदार आमदार या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथजी भोईर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे सन्माननीय ब्रँड अँबॅसेडर स्वच्छता अभियान कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसाच महाराष्ट्र स्टेट रेड व्हिलर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब, विधानसभा संघटक मयूर पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. सर्वांचं या ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जरा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी
जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. हिंदुस्थानाचे कैवारी सागर भाऊ मराठी जरा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे अर्थात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे विजयभाऊ मारुती देशेकर यांच्या आयोजनात, ते म्हणजे आधारस्तंभ आपल्या सर्वांचे सन्माननीय कार्य सम्राट आमदार आमदार विश्वनाथजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ते आपल्या सर्वांचा आधारस्तंभ, शिवसेनेची शान, आपल्या सगळ्यांचा अभिमान. या ठिकाणी विश्वनाथजी भोईर साहेब, हा तसेच जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब, विधानसभा संघटक मयूर पाटील साहेब. हा मी विनंती करेल 2 मिनिटं फक्त, सरांचे फक्त 1च मिनिटं बाकी आहेत. हॅलो सर, फक्त एकच वेळ घेतो मी फक्त आपला, की खरंच तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन या ठिकाणी करतात, पण मार्गदर्शन हे जसं महत्वाचं असतं मी भाऊंना मार्गदर्शन करणारी व्यक्ती दोन या ठिकाणी आहेत, ते म्हणजे आमदार साहेब भोईर साहेब आणि रविशेठ पाटील साहेब आहेत या ठिकाणी. आणि म्हणून साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही जो उल्लेख केला त्या उल्लेखाची पूर्तता आता या ठिकाणी लगेच होत आहे, कारण स्वतः विजयभाऊ देशेकर यांनी संपूर्ण मैदान JCB लावून साफ केलंय, स्वच्छ केलंय आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण सुरू करायचंय. आणि त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन भाऊंच्या नेतृत्वामध्ये, रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशी करिअर घडवणारे आम्हाला पोलीस अधिकारी तयार करायचे, ती ग्वाही आम्ही या ठिकाणी देत आहोत. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मार्गदर्शन सुरू ठेवा. धन्यवाद सर. मित्रांनो, एक कन्सेप्ट आहे सर, कंटिन्यू करतोय 5 मिनिटं. एक कन्सेप्ट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसा आपण विचार करतो की मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये विचार येत नाही तोपर्यंत तसे मार्ग दिसायला सुरुवात करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं मित्र, रॉन्डा बर्न यांचं एक द सिक्रेट म्हणून एक पुस्तक आहे, छानसं पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचा. जसं आपण जसं विचार करतो, आपण पॉझिटिव्ह विचार करतो, आपल्याला सगळं पॉझिटिव्ह दिसत जातं. आपण जसा निगेटिव्ह विचार करत जातो त्या एखाद्या गोष्टीबद्दल आपलं सगळं निगेटिव्ह होत जातं. तर कधीही लक्षात घ्या, आपण सकारात्मक विचार करा. आपण नक्कीच, तुम्हाला संकट येतील परंतु त्या संकटांवर तुम्हाला मात करण्याची देखील ताकद येईल आणि त्याच्यातून नक्की मार्ग मिळेल, या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, बऱ्याचशा वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे, मलाही खूप बोलायचं आहे. खरं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पोलिसांचा आणि माईकचा सर काही संबंध नसतो, परंतु तरी देखील या ठिकाणी आपण मला मुलांशी संवाद साधायला बोलवलं, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि एक अभिमानाची गोष्ट आहे. विजयभाऊंना मी गेल्या 20 वर्षापासून ओळखतोय. 2004-5 सालापासून जेव्हा आम्ही लहानपणातच होतो तेव्हापासून आम्ही एकत्र या ठिकाणी एकमेकांना बघत आलो आहे. मी त्यांचा जवळून खूप मोठा प्रवाससुद्धा बघितलेला आहे. तर सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, जाता जाता अजून एक छोटीशी कविता, कारण शिक्षक आहे, शिक्षक असल्यामुळं जरी मी शिक्षक म्हणून प्रॅक्टिस केलेली नसली तरी ती संधी मी कधी सोडत नाही. म्हणून एक छोटीशी कविता आहे जिचं नाव आहे जिनं. ग्रामीण भागातल्या जे सगळे मुलं आहेत, जे पालक आहेत, त्यांच्यासाठी ही कविता आहे. जिन फाटत या, जिन फाटत या, जिन फाटत या, तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टानं लिंपाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टानं लिंपाव्या भेगा. जिन फाटत या, तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टानं लिंपाव्या भेगा.
कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटा पायात खुडून ऊन वाऱ्याच झडून. बोरी बाभळीच्या होती बागाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. जिन फाटत या तिथंच ओवावा धागाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. इथं जाळते नात्याची झळ, इथं जाळते नात्याची झळ. होय जीवाची गाहोर पळ, होय जीवाची गाहोर पळ. सार हाताच देऊन पुन्हा उन्हाच होऊन. कोण पराया कोण सगाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. जिन फाटत या तिथंच ओवावा धागाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. शेवटचं कडवं माझ्या गावासाठी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. माझं पासोडी मायाळू गाव, माझं पासोडी मायाळू गाव. माझं टिटवाळा मायाळू गाव. तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव. तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून. ठेव ओसरीत थोडी जागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. जिन फाटत या तिथंच ओवावा धागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा, कष्टानं लिंपाव्या भेगा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सगळ्यांना. या ठिकाणी यशस्वी आयोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं केलेलं आहे, त्याबद्दल विजय भाऊंना आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. क्या बात आहे. एकदा खरंच जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. राजपूत सर एवढंच म्हणेल की आज तुमच्यासारखी ध्येयवेळी माणसं असली ना की नक्कीच कोणताच मुलगा आत्महत्या करणार नाही. आणि आज फक्त पोलीस अधिकारी म्हणून, एक शिक्षक, एक कवी, एक साहित्यिक म्हणून जे आपण मार्गदर्शन केलं ना. मगाशी मी ज्यावेळी विचारलं की इन्स्पेक्टर किती लोकांना व्हायचंय, पोलीस अधिकारी 4-5 हात होते. आता तुमचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर खरंच 10